नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहोरात्र कष्ट करून स्पर्धा परीक्षामध्ये पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू इच्छित असणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम सर्व योद्ध्यांचं मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी पोलीस भरती या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनस्वी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस शारीरिक कष्ट घेऊन विचारांची देवाणघेवाण करून अभ्यास तुम्ही करताय, शारीरिक कष्ट आणि मानसिक कष्ट या जोरावरती खाकीचं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करत असलेल्या सर्व माझ्या विद्यार्थी बांधवांचं मी मनस्वी स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बघा, जाहिरातीचा पोलीस भरतीच्या जाहिरातीची एक शुभ संकेत आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून मिळत आहेत। हा संपूर्ण व्हिडिओ बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमची ही अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरती 2026 साठी तयारी करू इच्छित असणाऱ्या सर्व बांधवांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी घेऊन येत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये आपण पोलीस भरतीची बॅच पोलीस भरती 2026 इन्फिनिटी अकॅडमी नाशिक ब्रँच या ठिकाणी चालू करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी असाल तर तुम्ही ऑफलाईन बॅच जॉईन करा। जर तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल, आपल्या शेताच्या बांधावरती अभ्यास करत असाल, शेताच्या बांधावरती जाऊन जर तुम्ही काही काम करत असाल, विश्रांती घेतलेली असाल, एकदम हवेशीर देखील तुम्ही बसलेला असाल, तर ऑनलाईन स्वरूपात ही बॅच तुम्ही घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एकदम चांगलं स्वरूप या ठिकाणी येऊ द्या, जेणेकरून तुमची पोलीस भरती होण्याच्या दिशेने वाटचाल होईल। कारण आमचा अनुभव आणि तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे, बेसिक पासून सर्व ऍडव्हान्स एकदम तळागाळात जाऊन सूक्ष्म पद्धतीने शिकवण्याचं काम या ठिकाणी या बॅच मध्ये केलं जाणार आहे। सराव टेस्ट असतील, पीडीएफ नोट्स असतील, कोर्स व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे आणि हे प्रवेश या ठिकाणी सुरू झालेले 10 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू होत आहे। आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येत आहोत। राज्य पोलीस दलामध्ये तब्बल 28,734 पद रिक्त असलेली बातमी या ठिकाणी आपल्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि खरोखर आता या ठिकाणी पोलीस भरती तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून न्याय मिळणार आहे। कारण हीच रिक्त पदांची भरती या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट पाठीमागे राहिली नाही पाहिजे, सर्व परिपूर्ण घडवून या ठिकाणी तुम्हाला खाकीवरती तुमच्या खांद्यावरती चढली पाहिजेत, या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडे तोकडे पडत आहेत। बघा, पोलीस दल तोकडे पडत आहेत, तोकडे म्हणजे कमी पडत आहे आणि म्हणूनच पोलीस शिपाई ते पोलीस अधीक्षकांच्या दर्जाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची तब्बल 28,734 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। मग महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, ठाणे, मराठवाड्यासह इतर सर्व भागात या ठिकाणी ही पदे रिक्त आहेत आणि तातडीने भरण्यासाठी ही गरज या ठिकाणी असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व शहरामध्ये या ठिकाणी ही 12 पोलीस आयुक्तालय आहेत आणि एकूण 36 पोलीस अधीक्षक कार्यालयाचा समावेश या ठिकाणी आहे। 4 पोलीस आयुक्तालय असून 8 परिक्षेत्र या ठिकाणी विशेष महासंचालकासहित हा सगळा कारभार गृह विभागाचा, महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग या ठिकाणी पाहतोय। कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम या माध्यमातून केलं जातंय आणि त्याच्या अनुषंगानं ही रिक्त पदे पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालकाची जवळजवळ 29 पदं रिक्त आहेत। पोलीस उपअधीक्षकाची बघा 185 पदं, पोलीस निरीक्षकाची 521, सहाय्यक पोलीस निरीक्षक 287, पोलीस उपनिरीक्षक 2878 पदे या ठिकाणी रिक्त आहेत। म्हणूनच येणारी PSI ची जी जाहिरात आहे ती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वात मोठी, आज न पावे ही जाहिरात मोठी काढावी आणि स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून न्याय द्यावा। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 1562, पोलीस हवालदार आणि शिपाईची 23,272, किती 23,272 पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि आमच्या या पोलीस भरती तयारी करत असलेल्या बांधवांना या माध्यमातून, या पदांच्या माध्यमातून योग्य न्याय द्यावा ही अपेक्षा आम्ही महाराष्ट्र शासनाकडून करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, 100% येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पोलीस भरतीची घोषणा या ठिकाणी गृह विभागाकडून केली जाईल आणि म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही तयारी करताय, त्या तयारीला योग्य स्वरूप, योग्य दिशा देण्याचं काम या ठिकाणी आता शांततेच्या काळामध्ये तुम्ही केलं पाहिजे। कारण घर सांभाळून, घरातील कामं सांभाळून या ठिकाणी करता मुलगा घरातला या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत असतो। या ठिकाणी शारीरिक कष्ट घेत असताना त्याला अनेक अडचणी येत असतात आणि हे कमी वेळात व्हायला पाहिजेत, कमी वेळामध्ये ह्या सर्व प्रोसेस व्हायला पाहिजेत ही विनंती या ठिकाणी मी शासनाला करतो आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर पोलीस भरतीची ऍडव्हर्टाईज काढण्यासाठी या गृह विभागामध्ये हालचाली व्हायला पाहिजेत आणि त्या करायला पाहिजेत
असं मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी या माध्यमातून आवाहन करतो, कारण सोशल मीडिया आजच्या काळामध्ये या ठिकाणी ताकदवान बनलेला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच हे आव्हान या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावं आणि लवकरात लवकर बांधवांना न्याय द्यावा आणि या शारीरिक कष्ट आणि मानसिक कष्टाला या ठिकाणी योग्य न्याय मिळावा हीच देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो, कारण पोलीस होण्याचं स्वप्न तुमचं साकार झालं पाहिजे. त्याकरता अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.